Shoulders. Eyes. Ears. Toes. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती खूप सकाळी झालेली आहे. कारणही तसंच आहे, नित्याची पिकनिक आहे आणि आम्हाला दोघींनाही जायचं आहे. कारण ही पिकनिक जी आहे ती आई आणि मुलीसाठी आहे. त्यामुळे मग आता सगळं आवरून मला निघायचं होतं. पहाटे लवकर उठून नाश्ता, स्वयंपाक वगैरे सगळंच करायचं होतं. ते एका साईडला कुकर लावून दिलेलं आहे, एका साईडला मला जे पिकनिकसाठी न्यायचं होतं ते सगळं मी तयार करून घेत आहे. तर कालच तिने मला सांगितलं होतं की पिकनिकला तिला सँडविच न्यायचं आहे. तिच्या आवडीचं जे सँडविच आहे, ज्यामध्ये अमूलची स्प्रेड मी लावते आणि त्यावरती सॅलड वगैरे ठेवत असते, तर तेच सँडविच मी बनवते आणि तिला काकडी आणि टोमॅटो टाकून जास्त सँडविच आवडतं. तर हे सँडविच आणि या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी तिने आणायला सांगितलं, तर त्या तिच्या डॅडीने आणलेल्या आहेत. आणि हे सँडविच जे आहे ते आमच्या दोघींसाठी मी तयार करून घेत आहे. बाकीच्या गोष्टी तर रेडीमेड आहेत, त्यामुळे त्या इझिली फक्त बॅगमध्ये टाकायच्या आहेत. तर बघा, सिंपल असं सँडविच तयार झालेलं आहे. आता हे जे सँडविच आहे याच्या कडा मी काढून घेत असते. तिला आवडत नाहीत म्हणून प्लेन असं ब्रेड तिला लागतं. आणि अदरवाईज असं आम्हाला जर खायचं असेल तर मग मी या कडा तशाच ठेवते, कारण त्या वेस्ट होतात. आपण त्याचं काही बनवतही नाही आणि मग ते उगाचच फेकून देण्यापेक्षा आपण खाल्लेलं बरं. तर बघा, पिकनिकची सगळी तयारी झालेली आहे. खूप धमाल मस्ती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर पिकनिकसाठी मी सँडविच घेतले होते, पण नाश्त्यासाठी वेगळे पोहे बनवले होते. मी जर नाश्ता स्किप केला तर मला ॲसिडिटीचा त्रास होतो आणि दिवसभर मग मला जेवण पण जात नाही, म्हणून मी नाश्ता कधीच स्किप करत नाही. आणि हिवाळा असल्याने डिंकाचे लाडू मी बनवलेले आहेत. हा दुसरा राऊंड आहे. याआधी पण मी लाडू बनवले होते आणि मी हे जे लाडू बनवते हे फक्त सुकामेव्याचे असतात, म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ मी घालत नाही. पहा, आता एवढे शिल्लक आहेत आणि आता तसाही हिवाळा संपत येईल, त्यानंतर मग आपण डिंकाचे लाडूही खात नाही. तर सकाळी सकाळी असा हेल्दी नाश्ता केला ना की दिवसभर आपल्याला काम करायला खूप एनर्जी मिळते, म्हणून नाश्ता कधीही स्किप करत नाही. तर पहा, नाश्ता, स्वयंपाक, आमच्या टिफिनची सगळी तयारी मी करून घेतली. किचन ओटा वगैरे सगळं आवरून झालेला आहे. आता बस मला हे पोहे वगैरे खाऊन निघायचंच आहे. चल, पोहे खा. खायचे ना? छोट्या प्लेटमध्ये देऊ? आवडतात ना पोहे तुला? गरम आहे. चल. चेहरा आता लक्षात आला. कम, चल ना. So let's start with a good morning song, okay? So which
Boss also need food. And what is that? Okay. ते बघ ती कशी राऊंड राऊंड राऊंड. Come this side. Come this side. थोड़ा दूर दूर खड़े. 15 Touch your knees. Toes. Wrist. Come out. Nice. Touch your eyes. Nose. Ears. West. Move back, Marcy. Oh. वेस्ट बोला. Knees. Toes. Shoulders. Knees. Toes. Shoulders. Head. वेट Toes. Knees. Shoulders. मॅमला सांगू, मॅमला बोलू, West. मॅमला बोलू. Toes. Shoulders. Eyes. Ears. Head. Toes. Head. Hands up. Hands down. Hands up. Grab. काय ॲनिमल्स. ट्रीज बघ नित्या. फिश आहे का त्यात? बघ बरं नित्या, फिश आहे का? मध्ये पाणीच्या आहे का फिश फिश आहे का? लंबा वाला फिश दिखे. लंबा वाला फिश नहीं, डॉल्फिन है वो. आपको तो बड़ा डॉल्फिन चाहिए था ना. मुझे लगा कि फूल का है. दीदी बघ, पूल हे काय, हे समोर ते पूल. नित्या इकडनं दिसतंय ना, इकडनं बघ.
बघ डग दाखव मला. दिसले तुला डग? चाकू 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 नेटला जास्त. आणि ते झुल्यामध्ये Okay, they have to give you everything, or you can just take and run. Okay? What does Queen of Sheba want? Queen of Sheba wants. Queen of Sheba wants. What does Queen of Sheba want? What does Queen of Sheba wants? पिकनिकवरून आल्यानंतर आम्ही दोघींनी जेवण केलं. नित्याला मला फारशी भूक नव्हती, पण तरी देखील थोडंसं आम्ही खाऊन घेतलं. त्यानंतर मी मस्त झोप घेतलेली आहे. 2 तास मी झोपले आणि आता चहा बनवत होते. तर बघा, अद्रक संपलेलं होतं. अद्रकशिवाय हिवाळ्यामध्ये चहा छानच लागत नाही, पण माझ्याकडे हे विलायचीचं पावडर असतं, मग ते तरी टाकलं तर मग चहा छान लागतो, म्हणून वेलची पावडर टाकलेलं आहे. आणि आता चहा मस्त उकळी आलेला आहे. असा कडक चहा मला लागतो आणि गाईचं दूध असल्यामुळे मी पाणी टाकत नाही चहामध्ये. तर झालेला आहे चहा. चहासोबत आज बिस्किट घेतलेले आहेत. मी कधीच एरवी बिस्किट खात नाही, पण आज इच्छा झाली आणि हे बिस्किट घेते आणि चहा घेऊन मग बाकीची तयारी मला करायची होती. तर बघा, चहा वगैरे करून झाला आणि यांनी उद्याच्या भोगीसाठीची ही भाजी आणलेली आहे. तर ह्या सगळ्या मिक्स भाज्या असतात, त्या टाकून भोगीची भाजी आपल्याला तयार करायची असते. या व्यतिरिक्त अजून ज्या ज्या भाज्या घरामध्ये आहेत, जसं की फ्लावर असेल किंवा बटाटे, वांगे, हे पण मी टाकत असते. आता ह्या ज्या गव्हाच्या ओंब्या आहेत किंवा ज्वारीच्या ज्या ओंब्या आहेत, ते सगळेजण भाजीमधून काढून टाकतात. मग त्याचा मान असतो म्हणून टाकावंच लागतं. बोरंसुद्धा तुम्हाला कट करून टाकायची असतात, पण बोरं काळी पडतात म्हणून ती वेळेवरच कट करायची. आता ही सगळी भाजी वगैरे मी निवडून घेते. तुमचे तिळाचे लाडू देखील बनून झाले असतील. माझी तर ती तयारीसुद्धा बाकी आहे. आता उद्या भोगीच्या दिवशीच मी तिळाचे लाडू बनवेन. तर झालेली आहे भाजी निवडून. उद्या भोगीची तयारी मी करून ठेवलेली आहे. यामध्ये अजून 2 भाज्या मी ॲड करेल. वांगे आणि बटाटे पण टाकत असते आणि ग्रेव्हीची भाजी असते, त्यामुळे मग सगळ्या मिक्स भाज्या असतील तर छान लागते. आता हे बोरं जे आहेत ते देखील कट करून टाकते. आत्ताच कट करून ठेवले तर ते काळे पडतात. तर जे जे निसून ठेवायचं होतं ते टाकलं, फक्त मानासाठीच टाकते. हे सगळे भाजीमध्ये काढूनच ठेवतात, पण मान असतो म्हणून टाकावं लागतं. गव्हाच्या ओंब्या असतात आणि हे ज्वारीचं सुद्धा असतं. तर झालेली आहे माझी उद्याच्या भोगीची तयारी. आमच्याकडे भोगविडे वगैरे काहीही नसतं. विदर्भामध्ये एवढी पद्धत नाही. मराठवाड्यामध्ये म्हणजे माझ्या माहेरी आदल्या दिवशी भोगविडे वगैरे असतात. म्हणजे जे मराठवाड्यातले आहेत त्यांना माहिती असेल, विड्याची पानं असतात, त्यावरती सगळे ते विडे तयार केले जातात.
विदर्भामध्ये तशी पद्धत नाही आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आमच्या विदर्भामध्ये फक्त ही भाजी भाकरी बनवली जाते, नैवेद्य देवाला अर्पण केला जातो आणि ही साधीसुद्धी पद्धत आहे. प्रत्येक भागातली पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. आमच्या भागात तशी पद्धत आहे. जरी माहेरी भोगवेडे असले तरी सासरचीच पद्धत आपल्याला फॉलो करावी लागते. तर बघा, भोगीची तयारी झाली, पण संक्रांतीची बरीचशी तयारी माझी अजून बाकी आहे, ती करणार आहे. म्हणजे संक्रांतीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला साडी खरेदी करायची होती, पण नुकताच माझ्या भावाचा साखरपुडा झाला होता. त्यावेळेस मी एक साडी घेतलेली आहे, तीच घालणार आहे. पण एक नवीन संक्रांतीसाठी एक साडी घेईल, ती देखील तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. पण आता ती इतक्या अर्जंटली मला कोणी पिको फॉल पण करून देणार नाही, ब्लाऊज पण शिवून देणार नाही. त्यासोबतच मला बांगड्या भरायच्या आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आहे. आपण मकर संक्रांतीला हळदी कुंकू नवीन विकत घेतो. बोळके वगैरे ह्यांनी कालच आणले होते, किंवा सुगड आपण जे म्हणतो ते आणलेले आहेत. आमच्याकडे काळ्या रंगाचे असतात, तर ते आणलेले आहेत. आता ते उद्या मी धुवून वाळत घालेल, म्हणजे त्याचा काळा रंग लागत नाही. बऱ्याच ठिकाणी ते सुतवले जातात, आमच्या भागामध्ये ते पांढऱ्या दोऱ्याने सुतवले जातात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही, प्रत्येक भागानुसार पद्धती बदलत राहतात. तर जसं जसं ब्लॉग करणं म्हणजे पॉसिबल होईल मला, ते ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. असे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि असाच मला सपोर्ट करा जसा तुम्ही मला सुजाज हॅपी वर्ल्ड या चॅनलला केलेला आहे. तर चला, आजचा हा छोटासा ब्लॉग पिकनिक आणि सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. आता दिवसभराचा हा रुटीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला का हे देखील सांगायला विसरू नका. आजचा हा ब्लॉग मी इथं सेंड करते. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.